जय महाराष्ट्र फ्रेंड्स. तर हे रुद्राक्ष आहेत. जसं की आता आम्ही काशी विश्वनाथ मंदिराला गेलो होतो वाराणसी, तर मी तिथून आलेत. मंदिराच्या बाहेर एक नेपाळी दादा होता, ज्याने नेपाळवरून हे रुद्राक्ष तिथे विकायला आणले होते. मंदिराच्या बाहेर बसला होता तो. तर बऱ्याच वेळेला रुद्राक्षामध्ये फसवलं जातं, म्हणजे हल्ली तर आता ते लाकडाचे हे रुद्राक्ष म्हणतात विकले जातात. सो हे लाकडाचे रुद्राक्ष नाही आहेत. आता हे थोडेसे सुकलेत, कारण आता बरेच दिवस झाले हे पॅकेटमध्ये होते. म्हटलं आता ज्यांना थोडंसं आपण साफ करावं. जेव्हा घेतले होते तर ह्याचा जो कलर होता ना, तो असा निळसर, म्हणजे डार्क नेव्ही ब्ल्यू कलरचा ह्याचा कलर होता. सो आता त्याचं थोडंसं कवर निघाले, तुम्ही बघू शकता. ते एकदम डार्क झालेले आहेत, असं एकदम डार्क नेव्ही ब्ल्यू होते. हे ओलेच होते, म्हणजे अगदी त्यांनी झाडावरून खाली पडलेले आणले होते आणि तिथं तो बसला होता मंदिराच्या बाहेर. सो आम्ही त्याच्याकडून घेतलेत. आणि असं म्हणतात की रुद्राक्षामध्ये ना, आता हे किती मुख्य आहेत नाही सांगता येणार मला, कारण ह्याचं म्हणतात ना, कवर काढल्यानंतर ह्याला भिजत घालून नंतर ह्याला साफ करायचं आणि मग नंतर ह्याच्यावरती अभिषेक करायचा. तर मी 5 रुद्राक्ष आणलेत. ह्यातला मी विचार करते एखादा आपण रुजत पण घालूयात. एखादं जर रोप आलं रुद्राक्ष तर बघूयात, ट्राय करूयात. तर म्हणजे मी त्याला विचारलं होतं की मी हे लावू शकते का झाड, तर तो बोलला होता की हां, अगर आप लगाना चाहते तो इसको लगा दीजिए. तर बघू, आपण ट्राय करूया. एक कुंडीमध्ये लावून बघूयात रुद्राक्ष येतो आहे का. नंतर आपल्या गावी भीमाशंकरच्या तिथे आपण लावूयात. आता ट्राय करूयात. पण हे तेव्हा खूप ताजे आणि ओले ओले होते आणि ब्ल्यू कलरचे होते. आता हे सुकलेत. सो आता हे मी सगळे साफ करणार आणि आपण बघूयात की हे किती मुखी निघतात. कारण रुद्राक्षामध्ये असं म्हणतात पंचमुखी असतात, सप्तमुखी असतात. एकमुखी असतो तो वेगळा रुद्राक्ष असतो, मोठा असतो. सो आता मला ह्याच्यात माहिती नाहीत की हे किती, जास्त करून तर पंचमुखीच असतात असं तो दादा बोलला होता तिथे. तर आता बघूयात काय. आणि अजून मला सांगा की रुद्राक्षाची कोणाकोणाला माहिती आहे का. आणि असं म्हणतात की जेव्हा सती पार्वती, म्हणजे सती पार्वतीचं नंतर रूप होतं, पण जेव्हा सती अग्नी घेतला आणि जेव्हा शंकर भगवानांना ते कळलं महादेवाला, तेव्हा ते खूप रडले होते, म्हणजे तांडव केला. सगळ्या ह्या गोष्टी तर आपल्याला त्या माहीत आहेत. सो पण जेव्हा त्या महादेवाच्या डोळ्यातून जेव्हा अश्रू पडले होते, तर ते अश्रू पृथ्वीवरती पडले आणि त्यातून रुद्राक्षाचं झाड तयार झालं असं म्हणतात. तर म्हणजे आणि रुद्राक्ष ही खूप पवित्र पण गोष्ट आहे. सो बघूयात आता आपण हे लावूयात. हर हर महादेव.